मतचोरीच्या विरोधात इलेक्शन कमिशनरला प्रश्न विचारल्यानंतर भाजपच्या बुडाला का आग लागतात? इलेक्शन कमिशनचे भाजप काय प्रवक्ता आहे का? का भाजपची ब्रँच आहे इलेक्शन कमिशन? मत चोरीचा प्रश्न विचारला, भाजपचे प्रवक्ते भुंकायला सुरुवात करतात, किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ म्हटलं की लगेच भाजपचे लोक टिवटिव करतात. म्हणजे इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारलाय या देशातल्या सर्वोच्च सिस्टीमला. कारण जर इलेक्शन कमिशन निपक्षपातीपणे काम करत नसेल, प्रश्न विचारणार ना, ह्यांच्या का बुडाला आग लागते? आज राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं खडसावलं किंवा प्रश्न विचारले, विरोधक गेली 8-15 दिवस, महिना झालं, राहुल गांधी आज 6 महिने झालं प्रश्न विचारतायत की महाराष्ट्रामध्ये लाखोंची मतांची चोरी, घुसखोरी किंवा बोगस मतदान झालं. इलेक्शन कमिशन त्याच्यानंतर जागं होतं आणि बैठका घ्यायला सुरुवात होते, आणि हे दीडदमडीचे यांनी घोटाळा केलाय म्हणून यांना आग लागते. हा काय चमत्कार आहे? बर, निवडणुका निपक्षपाती झाल्या पाहिजे, एका पक्षाची गरज आहे का? सगळ्यांसाठी ती सिस्टीम आहे ना. बरं, एका जिल्ह्यापुरतं इलेक्शन कमिशन सुधारावं असं कुणाचं म्हणणं आहे का? राज्य आणि देशातल्या इलेक्शन कमिशन जर निपक्षपातीपणे काम करत नसेल, म्हणजे तिथं बसणारे राज्याचे निवडणूक आयुक्त किंवा केंद्रीय निवडणूक आयुक्त, जे संपूर्ण देशावर ज्यांचं कंट्रोल आहे, चीफ इलेक्शन कमिशनर, म्हणजे या सगळ्या लोकांना प्रश्न विचारणं हा जनतेचा नैतिक अधिकार आहे. याच्या अगोदर असं इतिहासात कधीच घडलं नव्हतं. सांगा बरं की इलेक्शन कमिशन म्हणजे पक्षपातीपणा करतं, याच्या अगोदर कधी म्हटलं गेलं का? इलेक्शन कमिशन हे चुकीचं त्या ठिकाणी काम करतंय, आठवतंय का कधी? अहो, TN शेषन हे नाव जरी घेतलं तरी जुनी लोक सावधान होतात, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना. का? की इलेक्शन कमिशनचे त्यांनी जी नियमावली बनवली होती, ज्या पद्धतीनं सक्तीनं त्याचा वापर झाला होता, आज ते होतंय का हो? मतदार याद्यांमध्ये जर इतर राज्यातली लोक मतदार म्हणून घुसडले असतील, ज्या गावचे ज्या तालुक्यातले रहिवाशीच नाहीत, त्या मतदारसंघामध्ये जर ती लोक घुसडली जात असतील, बरं ती 1, 2, 5, 10, 50, 100 अशी असतात का? 250, 300, 500, 700, 70 लाख महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान झालं. यांना कधी विचारलंय का ह्यांची नावं कुठे आहेत? मी मगाशीच एक बातमी पाहिली, म्हणजे त्या भाजपच्या चेले चपाट्यांनी ही व्हिडिओ ऐका अगोदर, तुम्हाला विनाकारण राग यायची, तुमच्या झिंझेने यायची काहीच गरज नाही. की एका राज्यामध्ये निवडणुका आहेत आणि दुसऱ्या राज्याचे मतदार, आतापर्यंत तुम्ही ऐकलं, आता अशी परिस्थिती आहे की बांगलादेशी लोकांचं नाव आहे त्या मतदार यादीमध्ये. उद्या म्हणजे असे काही लोक आहेत की ते राहतात कर्नाटक की मध्य प्रदेश, बिहारमध्ये कुठंतरी, आणि त्यांची नाव आहेत पश्चिम बंगालमध्ये. काय हा धंदा आहे? बरं, हे सगळी फिडिंग कोण करतंय? काहीच लोकांची नावं अशी का दिसत आहेत? याचा कधीच चर्चा नाही करायची, विचार नाही करायचा. बरं, काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष? खरं तर त्यांना राजकीय पक्ष असं म्हणू, सत्ताधारी आणि विरोधक हा मुद्दाच बाजूला ठेवा. महाराष्ट्रातले राजकीय पक्षांचं म्हणणं काय? तुम्ही आमचं ईव्हीएम मशीनवर ऑब्जेक्शन होतं, आम्ही कुणाला मतदान करतोय हे कळत नव्हतं, मतांची हेराफेरी होत होती, तुम्ही लोकांच्या आग्रहास्तव इलेक्शन कमिशनला तक्रार केल्यामुळे तुम्ही व्हीव्हीपॅट आणलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, तिथं व्हीव्हीपॅट ती येऊ द्या ना. का अचानक बंद करण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतला? मग इलेक्शन कमिशनला प्रश्न नाही विचारायचे तर कुणाला विचारायचे? सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो त्याच्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय शिवराय, जय भीम. मी संतोष शिंदे ऑफिशियल बंडखोर नेता किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड.
या वेगळ्या वेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी माझी मतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडत असतो. आपल्याला सर्वांना विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. महत्वाची गोष्ट काय या महाराष्ट्रामध्ये, जर मतदारांना आपण मतदान करतोय हे जर त्याला कळत नसेल, त्याला कळलं पाहिजे म्हणून मागणी होत असेल आणि राजकीय पक्ष महाराष्ट्रातले त्याची जर मागणी करत असेल, तर राज्य निवडणुका आयोगाकडे गेलं तर ते म्हणतात आमच्या हातात नाही, केंद्राला विचारा. केंद्राला म्हणलं निवडणूक यादीमध्ये दोष कसा आहे, महाराष्ट्रात अशी अशी अफरातफर झाली, ते म्हणतात हा राज्याचा प्रश्न आहे, तुम्ही राज्याला विचारा. अरे तेच प्रश्न दोघांना विचारले जातात ना. हे इथले आयुक्त म्हणतात वरच्यांच्या हातात आहे, वरचे म्हणतात आम्ही प्रत्येक राज्याला अधिकार दिलेले आहेत. याचा अर्थ एकमेकांवर टोलवा टोलवी सुरू आहे. महाराष्ट्रातले 8-10 उदाहरणं देता येतील. राहुल गांधींपासून किंवा महाराष्ट्रातल्या म्हणजे राज ठाकरेंनी दिलं, उद्धव ठाकरेंनी दिलं, काही दिवसांनी सत्ताधारी सुद्धा द्यायला सुरुवात करतील. अहो सत्ताधारी पक्षाच्या नवी मुंबईतल्या त्या म्हात्रे नावाच्या आमदार त्यांनी स्वतःनी सांगितलं की होय पैसे देऊन आम्ही मतदार यादीमध्ये काही लोकांची नावं समाविष्ट केली, त्याच्यावरच निवडून म्हणजे लोक येतात. आणि सकाळी जे काही तुफान जास्त मतदान होतं ते हे अशा बोगस लोकांचं. आता खरं काय खोटं काय, पण संशय सगळीकडे निर्माण होतोय. हे कळत नाही का हो या लोकांना? मनाला टोचतात काही गोष्टी, कारण काही लोक खोटारड्या पद्धतीनं वागतात. आणि मग इलेक्शन कमिशनला बोललं, भाजपची कोण आहे इलेक्शन कमिशन? बी टीम आहे का? का इलेक्शन कमिशनची भाजप बी टीम आहे? काय ह्यांचं साठं लोट आहे का, नातं गोत आहे का? का रिटायर झाल्यानंतर निवडणूक आयोगाची लोक काय भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? आहे काय का त्यांच्या म्हणजे संघी विचाराची लोक आहेत? ती एक स्वतंत्र सिस्टीम आहे, ती कुणाशीच नाही. त्यांचा एक स्वतंत्र कारभार आहे. त्यांना त्यांची कामं करू द्या ना. त्यांना जर त्यांची कामं करू दिली जात नसेल तर हा किती शुद्ध खोटारडेपणा आहे. आणि हे जर आम्ही बोलायला लागलो, भूमिका मांडायला लागलो तर मुंग्या येतात. एखादा माणूस 2-5 निवडणुका 75,000 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखाच्या फरकाने सतत जिंकत असेल आणि अचानक तो निवडणुकीमध्ये पराभूत होत असेल, तो माणूस एवढाही वाईट नाही की ज्याच्यावर इतकी वाईट वेळ येईल. मग हा ठरवून केलेली गडबड घोटाळा का नसेल? पूछता है महाराष्ट्र, पूछता है भारत, लक्षात ठेवा. लोकांच्या मनामध्ये, विचारांमध्ये, कृतीमध्ये, कथनीमध्ये जर असा फरक असेल, संशय असेल प्रत्येक गोष्टीवर, तर प्रश्न विचारणार. तुम्ही त्यांची सुपारी घेऊन, इलेक्शन कमिशनची सुपारी घेऊन जर भाजप सतत बोलणार असेल, गरळ ओकणार असेल किंवा झिंझिण्या येत असतील, तर सत्ताधाऱ्यांना भीती आहे की हे आपल्यावर येईल आणि म्हणून हे जर बोलत असतील तर जनतेने ठरवायचंय किती फ्रॉड करून काही गोष्टी महाराष्ट्रासह देशात घडलेल्या आहेत. बाकी तुम्ही ठरवा. पण इलेक्शन कमिशननं त्यांच्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि निपक्षपातीपणे सिस्टीम राबवली पाहिजे. सत्ता कुणाची पण येऊ द्या, काय अडचण नाही, पण 100% निपक्षपातीपणे मतदार याद्या झाल्या पाहिजेत, मतदान झालं पाहिजे, निकाल लागले पाहिजेत. बाकी मग ते सत्तेत बसतात ज्याला जसं बसायचंय तसं, पण ते कायद्यानं झालं पाहिजे एवढंच म्हणणं आहे. अन्यथा तुम्हाला मिरच्या झोंबत राहतील, आम्ही बोलत राहू. जय शिवराय. फक्त विनंती आहे, हा व्हिडिओ लोकांमध्ये पाठवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.